the age of Jacob will be 3 times that of his son. 5 years ago, Jacob's age was 7 times that of his son. What are their present ages? तर त्यांची प्रेझेंट एजेस काय असतील हे विचारलेले आहे. मग या ठिकाणी जेकब हे कोण आहेत? वडील आहेत आणि त्यांचा मुलगा, त्यांचे रिलेशन दिलेलं आहे बरोबर ना. त्यांचं वयांचे रिलेशन दिलेलं आहे. मग या ठिकाणी लेट द प्रेझेंट एज ऑफ Jacob be X years and his son be Y year. या ठिकाणी पहिली कंडिशन दिलेली त्यांनी 5 year hence 5 year hence after 5 year लिहा. काय इथं 5 year hence म्हणजे after 5 years age of Jacob is equal to x plus 5 and age of his son is equal to y plus 5 होईल after 5 years बरोबर ना. मग या ठिकाणी अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय आहे? द एज ऑफ जेकब, जेकबचे एज काय आता x प्लस 5 आहे आफ्टर 5 इयर्स इज 3 टाइम्स ऑफ हिज सन, सनचे एज काय आहे y प्लस 5 बरोबर आहे. सॉल्व केलं तर इक्वेशन मिळेल x प्लस 5 इज इक्वल टू 3 into y 3y प्लस 15 3y लेफ्ट साइड ला येईल काय होणार x मायनस 3y इज इक्वल टू 15 मायनस काय होईल प्लस 5 आहे RHS ला गेल्यानंतर मायनस होणार x मायनस 3y इज इक्वल टू काय होणार 10. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन, त्यासाठी सेकंड कंडिशन आहे 5 years ago 5 years ago age of Jacob, जेकबचं एज काय आहे 5 years ago x मायनस 5 असेल बरोबर आहे. एज ऑफ हिज सन इज इक्वल टू y मायनस 5 असेल अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिलेली पहा, जेकब्स एज ऑज, जेकब्स एज x मायनस 5 इज इक्वल टू 7 टाइम्स that of his son y minus 5, 7 times that of his son, मुलाच्या 7 पटीने जास्त आहे. मग या ठिकाणी सॉल्व करा इक्वेशन x मायनस 5 इज, मग या ठिकाणी सॉल्व करा इक्वेशन x मायनस 5 इज इक्वल टू 7y मायनस 7 5 चा किती असणार 35, हे मायनस 5 RHS ला गेलं तर काय येणार x इज इक्वल टू 7y मायनस 35 प्लस किती असणार 5 मायनस 5 आहे या साईडला गेलं काय आलं प्लस x इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली 7y मायनस 30
हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन, याला सेकंड नंबर द्या. सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करता येईल? फर्स्ट मध्ये. मग या ठिकाणी सबस्टिट्यूटिंग the value of x is equal to 7y minus किती आहे 30 in equation first. काय फर्स्ट इक्वेशन? x minus 3y is equal to 10. x किती तुमचा 7y minus 30 minus 3y is equal to 10. x ची व्हॅल्यू काय आहे? 7y minus 30. 7y minus 3y किती येणार आहे व्हॅल्यू? 7y minus 3y 4y minus 30 is equal to 10. minus 30 RHS ला गेलं तर काय होणार? 4y is equal to 10 plus 30 होईल 4y is equal to 40. y is equal to काय येणार? 40. हा 4 इथं मल्टिप्लाइड इकडे गेला तर काय होणार? डिवाइड होईल. y is equal to 4 1 1 4 1 1 म्हणजेच व्हॅल्यू येईल 10. y is equal to 10. हीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इक्वेशन नंबर सेकंड मध्ये. पुन्हा सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू y is equal to 10 in equation second. सेकंड इक्वेशन आहे x is equal to 7y minus 30. x is equal to 7 into y ची व्हॅल्यू काय आहे 10 मायनस किती आहे 30. x is equal to 7 10 चा 70 minus 30. x is equal to 70 minus 30 40. मग या ठिकाणी आपल्याला लिहिता आहे therefore present age